सर्व युनायटेड इंडिया ऑफिसर असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य इथं आले आहेत। मी शैलेश गुरे, रिजनल सेक्रेटरी आणि वेस्टर्न झोन रिप्रेझेंटेटिव्ह युनायटेड इंडिया ऑफिसर असोसिएशनचा। आमचे प्रेसिडेंट, रिजनल प्रेसिडेंट श्री स्वप्नील मोडे सर, मार्गदर्शक मंडळाचे श्री प्रदीप औचट सर, मॅडम प्रेरणा रोहनकर आमचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, संजय शिवनकर सर आमचे व्हाईस प्रेसिडेंट, अश्विनी जांभूळकर मॅम आमचे जॉईंट सेक्रेटरी आणि सागर शिंगरवाडे आमचे ट्रेझरर येथे उपस्थित आहेत। त्यांच्या सर्वांकडून आपले धन्यवाद। युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी आहे। जनरल इन्शुरन्स सेक्टरमध्ये मागच्या 1972 पासून आमची कंपनी नॅशनलाइज झाली। त्यानंतर भारतात 4 कंपन्या जे पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्समध्ये काम करत आहेत, त्यापैकी एक युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे। आमचं हेड ऑफिस चेन्नईला आहे। असे भारत सरकारच्या उपक्रमाचे 4 झोन वाईज त्यांनी डिसाईड केले होते। तर एक मुंबईला न्यू इंडिया, दिल्लीला ओरिएंटल इन्शुरन्स आणि कोलकाताला नॅशनल, आणि आमचं हेड ऑफिस चेन्नईला असल्यामुळे युनायटेड इंडिया आमचं चेन्नईला आहे। ऑफिसर असोसिएशनबद्दल सांगायचं झालं तर 1988ला आमची स्थापना झाली। त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आमचे इथे सेंट्रल जनरल काउन्सिल म्हणजे केंद्रीय परिषदची बैठक होत असते। आधीचे काही वर्ष फक्त चेन्नईत व्हायची ही मीटिंग। 2002ला आपल्या नागपुरात एक मीटिंग झाली होती पहिल्यांदा, आणि त्यानंतर आज जवळपास 23-24 वर्षानंतर नागपूरला हा मान मिळाला आहे। 47वी आमची ही केंद्रीय परिषद बैठक आम्ही पेंच येथे आयोजित केलेली आहे। 28 फेब्रुवारी 2026 आणि 1 मार्च 2026 या दिवशी आमची ही 2 दिवस परिषद चालू आहे, आणि याचं आयोजन आम्ही केलं आहे ऑलिव्ह रिसॉर्ट अँड विलास पेंच या ठिकाणी खवासा इथे। या बैठकीसाठी भारतातून आमचे जे 28 रिजनल ऑफिसेस आहेत आणि 1200 जवळपास बिझनेस ऑफिसेस आहेत, इथून सिलेक्टिव्ह आमचे प्रतिनिधी येणार आहेत। सर्व ऑफिसर असोसिएशनचे मेंबर्स आहेत। यामध्ये आमचे प्रमुख अतिथी हे युनायटेड इंडिया कंपनी इन्शुरन्स लिमिटेड याचे जे जॉईंट CMD होते, जे आता रिटायर्ड झालेले आहेत, KG विजय श्रीनिवास, ते येणार आहेत। आणि ते आमच्या ऑफिसर असोसिएशनचे फाउंडिंग अध्यक्ष पण होते आणि प्रेसिडेंट पण तेव्हापासून कंटिन्यू होते। त्यानंतर कार्यक्रमाचं मी रेखारूप सांगतोय की इथे जवळपास 300हून अधिक आपल्याकडे भारतातून विविध ठिकाणाहून आपल्याकडे प्रतिनिधी येणार आहेत। सर्व ऑफिसर असोसिएशनचे राहणार आहे, आणि मेन फोकस जो आमचा या परिषदेचा आहे की इन्शुरन्स सेक्टरमध्ये आता काय चालू आहे। IRDA ही रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट संस्था जी आहे, यांचे नवीन रूल्स रेग्युलेशन, त्यामुळे पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्सला काय फायदा होत आहे, काय तोटा होत आहे, याचं सर्व आकलन, या विषयावर सविस्तर चर्चा, आणि इंडस्ट्रीमध्ये विमा उद्योगात जनरल इन्शुरन्स विमा उद्योगात जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी पण इथे येणार आहेत। ते आपले मनोगत व्यक्त करतील, काय करंट ट्रेंड सुरू आहे, काय फ्युचर राहील आपल्या जनरल इन्शुरन्सचा, याबद्दल ते सविस्तर माहिती देण्यात येतात। आणि ही जी परिषद आहे, केंद्रीय परिषद, यासाठी आमची पूर्ण टीम अहोरात्र मेहनत करत आहे। त्यामध्ये बाहेरून आमचे काही प्रतिनिधी आहेत, अमित सोनसरे, गणेश कदम, हे आम्हाला ऑनलाईन ज्या पद्धतीने त्यांना मदत करू शकतो आम्हाला ते करत आहेत। या सर्वांचं धन्यवाद। आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील, विजय श्रीनिवास, विजय श्रीनिवास, ते युनायटेड इंडिया कंपनी लिमिटेडचे CMD होते संयुक्त प्रभारमध्ये, आणि ऑर्गेनाइजेशनचे फाउंडर प्रेसिडेंट। इस बैठक में हमारे रीजनल ऑफिसेस 28 है ऑल ओवर इंडिया में। तो दिल्ली, श्रीनगर से लेकर नॉर्थ में कन्याकुमारी, साउथ में कन्याकुमारी, चेन्नई में जो हमारा हेड ऑफिस है, वहाँ से लगभग 30 लोग, केरला से कोची, कोझिकोड, वेस्ट से मुंबई, पुणे,
गुजरात के सभी रीजन से, कोलकाता से, आसाम से, हमारे ऑल ओवर इंडिया जितने भी रीजनल ऑफिसेस हैं सभी जगह से हमारे यहाँ लोग हैं. टोटल डेलिगेट्स आज 320 लोकांनी आतापर्यंत हे केलं आहे, नॉमिनेट केलं आहे आणि ते सर्व येतील. त्या दिवशी आमचं नागपूर लोकल युनिट जे आहे याची आम्ही एजीएम देणार आहे आणि त्यानंतर आमचे इलेक्शन्स होतील आणि इनॉग्रल सेशन राहील. इनॉग्रल सेशनमध्ये जे मान्यवर जे आहेत प्रमुख अतिथी आणि जे आमचे GM सर पण येणार आहेत, जे ॲक्टिंग GM आहेत मनोहरन सर ते पण येतील. त्या सर्वांचे मनोगत व्यक्त होईल आणि जे आमचे काही स्पॉन्सरर आहेत त्यांचं पण तिथे डिटेल ॲडव्हर्टिजमेंट वगैरे सर्व चालणार आहे. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर आमचं चर्चासत्र आहे. त्यामध्ये इन्शुरन्स सेक्टर यामध्ये काय काय आपण बदल करू शकतो, काय नवीन टेक्नॉलॉजी आणू शकतो, AIचा कसा वापर करू शकतो आणि आपलं जो एजंट बेस आहे प्रत्यक्षात फिजिकल स्वरूपात याला कसं वाढवू शकतो या सर्वांवर सविस्तर चर्चा.